आज रोजी जालना कृषीतून बाजारसमितीत सोयाबीनचे रेट या ठिकाणी 7100 रुपये. व्यापाऱ्याच्या यामध्ये शेतकरी बांधवाचा कोणताही फायदा झालेला नाही आहे. हा पूर्ण फायदा या ठिकाणी ज्यांनी खरेदी केलं त्यांनाच या ठिकाणी फायदा झालेला आहे. नमस्कार, मी सध्या आहे जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि आपल्यासोबत आहेत निविदा ट्रेडिंग कंपनीचे मालक. सध्या सोयाबीनच्या भावामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भाववाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोयाबीनचे दर हे 7000 रुपये प्रति क्विंटलच्या देखील पुढे गेलेले आहेत. आज जालना शहरामध्ये सोयाबीनला काय भाव मिळाला, भविष्यात सोयाबीनचे भाव कुठपर्यंत पोहोचू शकतात, तसेच या भाववाढीचा फायदा खरोखर शेतकऱ्यांना मिळतोय का हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुमचं स्वागत आहे. सांगा कशा पद्धतीने भाव मिळतोय सोयाबीनला? आज रोजी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक बोटावर मोजणे इतकी 500 ते 600 क्विंटल लयच धरत आपण 1000 क्विंटलची आवक आहे. मागच्या वेळेस मी वारंवार तुमच्या प्रेस कॉन्फरन्सच्या मधून सांगत आलो की मागच्या वेळेस 4400 होता, मग 5200 झाला, मग 5500 झाला आणि प्लॅन्टचे भाव 7300 म्हणजे आज 7100 रुपये आणि याच्यामध्ये आणखी एक 400-500 रुपयाची वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये पण फक्त एवढंच आहे की आता मार्केटचे बी सोयाबीन स्टॉक आहे गव्हर्नमेंटकडे, परंतु बघूया आता गव्हर्नमेंटचं यामध्ये काय निर्णय येतो काय नाही. पण सध्या तरी माझ्या मते या ठिकाणी सरळ शेतकऱ्यांचा कुठल्याही पद्धतीचा सोयाबीनच्या बाबतीत फायदा झालेला नाही. सध्या मोंढ्यामध्ये किती आवक येते? आज काल होती 600-700 क्विंटल, आज बी तेवढीच 600-700 क्विंटल. जे आपण मध्यंतरी बघता की 10,000, 12,000, 15,000 क्विंटल करून घेतील, पण ती आवक डायरेक्ट आज 400-500 क्विंटल येऊन ठेपलेली आहे. आणि निश्चितपणे जे इस्रायल वगैरे त्या ठिकाणी जे युद्ध चालू आहे त्याचे हे परिणाम निश्चितपणे याच्यामुळे ह्या भाववाढीमुळे सर्वसामान्याला सुद्धा या ठिकाणी झळ बसण्याची शक्यता आहे. जे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब असतील त्यांच्यावर निश्चितपणे याची झळ बसणार आहे. नेमकं कशामध्ये वाढ झाली? तेलामध्ये खाद्यतेलाचे भाव वाढले की पेंडीला मागणी वाढली? यामध्ये प्रामुख्यानं जे अमेरिका आणि ब्राझील या ठिकाणून जे सोयाबीनचं पीक येतं आहे त्या ठिकाणी थोडं कमी प्रमाणात आहे आणि जी सोयाबीनची जी DOC असते त्या DOCला खूप चांगल्या प्रमाणे मागणी आहे. त्या DOCला मागणी असल्या कारणामुळे या ठिकाणी सोयाबीनचे भावही कागनाला भेटलेले आहे. आगामी काळात कुठपर्यंत? आगामी काळात माझ्या मते तरी कमीत कमी 8,000 रुपये तरी सोयाबीन विकणारच आहे. 8,000 रुपये. तुमच्या मोंढ्यामध्ये जेवढं सोयाबीन येते त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं काही प्रमाणात तरी असेल? शेतकऱ्याचे फक्त 10 ते 5% 10 ते 5% व्यापाऱ्यांनी स्टॉक करून ठेवले. सर्व या ठिकाणी सर्व हे सोयाबीन व्यापारी बांधव यांच्या घरामध्ये साठवून ठेवलेलं आहे. ते 5200, 4800, 4400 रुपये. याचा बी काहीतरी ठोस निर्णय शासनाने घ्यायला पाहिजे. आपल्यासोबत आम्ही तर पुरे. बरं, सोयाबीन तुम्ही काय भाव वाढला? आम्ही घातले 3450. आता काय भाव आहे? चालू आहे 48. 7,071 सोयाबीन जाते. काय वाटतंय कशा पद्धतीने तुमचं? काही नाही, ते शेतकरी झाले ते बरेच कल्याण. तुमच्या जवळपास क्विंटल मात्र 2200 ते 2300 रुपये. माझा फायदा झाला, आमचं नुकसान झालं. किती सोयाबीन होती तुमच्याकडे? आमच्याकडे 5 टन होते. 50 क्विंटल. क्विंटल. तुमचं आता जर मोजलं तर भरपूर नुकसान झालं. भरपूर नुकसान. तुम्ही कुठले? तुम्ही काय सोयाबीन देणार किती यावर? नाही, किती क्विंटल विकलं? तुमचंही भरपूर नुकसान झालं. काय वाटतं बरं कशामुळे होतं यार? किती भाव पाहिजे सोयाबीन? खर्च वगैरे. हे होते काही शेतकरी आणि निविदा ट्रेडिंग कंपनीचे मालक. सोयाबीनला सीझनमध्ये 3800 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत दर मिळाला. खरं तर 3000 ते 4000 पण सोयाबीन काही कमी गुणवत्तेचं सोयाबीन गेलं. त्यावेळेस व्यापाऱ्यांनी सोयाबीन स्टॉक करून ठेवलं आणि हे सोयाबीन आता बाजारामध्ये येतं आहे. सोयाबीनला जवळपास 7,000-7,100 रुपये प्रति क्विंटल असा दर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीकडे मिळतोय. हे सोयाबीन जर बियाण्यासाठी घेतलं जात असेल तर ते 7500-7700 पर्यंत देखील जात आहे आणि हे सोयाबीनचे भाव 8,000 पर्यंत जाऊ शकतात अशी शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. नारायण काळे, दर्पणकार न्यूज, जालना.